नवचित खासदार संग बारणे यांचं सत्कार सोहळा कर्जत येथील शेळके हॉल मंगल कार्यालयामध्ये करण्यात आलं। यावेळी महायुतीच्या वतीने हा सत्कार समारंभ ठेवण्यात आलं। या सोहळ्याकरता सर्व महायुतीचे कार्यकर्ते व वरिष्ठ नेते मोठ्या संख्येने उपस्थित होते। याचा विशेष आढावा घेतला संघर्ष रायगड न्यूज चॅनलचे मुख्य संपादक संतोष गोतारणे यांनी। उपस्थित असलेले शिवसेनेचे भव्य प्रतिपादक राजे छत्रपती शिवाजी महाराज घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पवित्र विचारांना दिवा लागला। मावळ मतदारसंघाचे खासदार श्रीरंग आप्पा बारणे हे प्रचंड मताने विजयी झाले। कमी वयामध्ये कमी वेळामध्ये अनुभव असताना ठरले सर्व सरकारी सर्व महायुतीचे सर्व सहकारी। जर एखादा पक्ष काम करत असताना देशामध्ये सर्वाधिक चांगलं काम केलं त्या पक्षाने आणि तो जर पक्ष म्हटला की माझ्या पक्षाच्या एनडीए पक्षाच्या 400 जागा येतील तर त्याला एक नकारात्मक जोड देण्याचं काम विरोधी पक्षाकडून केलं। गणपतीने दूध पिलं नाही, मी कधी मानत नाही गणपतीने दूध पिलं, पण समाजाने पाजण्याचं काम केलं। त्याच पद्धतीने या गोष्टीला आता संविधान बदलणार, या देशाची घटना बदलणार, संविधान बदलणार अशा प्रकारचा नूर अशा प्रकारच्या गोष्टी समाजामध्ये पेरण्याचं काम केलं आणि तो जातीचा किडा लोकांच्या डोक्यामध्ये घालण्याचं काम विरोधी पक्षाच्या माध्यमातून केलं। ह्या देशाच्या दृष्टिकोनातून घातक आहे तुम्हाला सांगतो। जाती जातीमध्ये तेढ निर्माण करून त्याचं भांडवल करण्याचं काम विरोधी पक्षाच्या माध्यमातून या निवडणुकीमध्ये केलं गेलं। ज्या मोदी साहेबांनी वाराणसीचा विकास केला, ज्या वाराणसीला आपण पाहतो काशीला अनेक जण जातात, या अगोदरची काशी मी देखील गेलेलो आहे, बोळाबोळातून असं जावं लागत होतं, आज तुम्ही जाऊन पहा त्याचा विकास केला। त्या मोदी साहेबांचा लीड देखील 1.5 लाखावर येऊन बसला। म्हणजे तुम्हाला विकास नको, विकासात्मक कामं करू नको। महेंद्र शेठ थोरवेंनी या मतदारसंघामध्ये मी तुम्हाला सांगतो जेवढे आमदार झाले या अगोदरचे, या मतदारसंघाची निर्मिती झाल्यापासून जेवढे आमदार झाले तेवढे कोणी कामं केली नसतील, तेवढा कोणी निधी आणला असेल, तेवढा निधी महेंद्र शेठ थोरवेंनी आणि तुम्ही नाकारता येणार नाही गोष्टी तुम्हाला। परंतु तुम्हाला विकास नको, विकासात्मक कामं नको, नकारात्मक गोष्टी माणसाच्या लवकर डोक्यामध्ये बसतात आणि जाती जातीमध्ये तेढ निर्माण करून या निवडणुकीमध्ये जातीचं भांडवल करण्याचं काम विरोधी पक्षाच्या माध्यमातून केलं गेलं आणि त्याच्यामध्ये ते सक्सेस झाले। मग संविधानाचा विषय असेल, अल्पसंख्याकांच्या बाबतीमध्ये ज्या अल्पसंख्याकच्या मतदारांनी कधी मतदान केलं नाही तो दुबईवरून मतदान करायला आला। दुबईवरून मी तुम्हाला सांगतो माझ्या मतदारसंघामध्ये मी जिथनं राजकारणाची सुरुवात केली पिंपरी चिंचवड शहरामध्ये, मी ज्या थेरगावच्या भागामध्ये नगरसेवक म्हणून काम केलं जवळपास 20 वर्ष। तिथल्या काही मुस्लिम धर्माच्या लोकांना मी बोलवलं, ते म्हणले नाही अप्पा आम्ही तुम्हालाच मत टाकतोय, आम्ही तुम्हालाच मत देणार। आणि शेवटच्या 3 दिवस आम्हाला येऊन सांगितलं समाज आता बिघडलेला आहे आणि समाजाच्या डोक्यामध्ये एक वेगळं चित्र निर्माण झालंय। अप्पा सॉरी म्हणले, तुम्हाला विरोध नाही, आमचा विरोध मोदीजींना आहे, त्यामुळे आम्ही हात जोडून सांगतो तुम्हाला मतदान करणार नाही। मोदीजींनी या देशामध्ये सर्व जाती धर्माला एकत्रपणे घेऊन एक विकासात्मक काम केलेलं आहे, पण जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचं काम काँग्रेस या पक्षाने सुरुवात केली आणि त्यांच्या सहयोगी पक्षाने त्यांना साथ देऊन या निवडणुकीमध्ये समाजामध्ये विष पेरण्याचं काम प्रामुख्याने झालं गेलं आणि विघातक शक्ती देशामध्ये गेल्या 10 वर्षामध्ये जातीय दंगे झालेली नाहीत। मी तुम्हाला सांगतो, ज्या जम्मू काश्मीरला आपल्याला जाता येत नव्हतं, सर्वसामान्य माणूस जात नव्हता, त्या जम्मू काश्मीरला पर्यटनाच्या दृष्टिकोनातून आज देखील जाता येतं। ती मोदी सरकारची एनडीएची कृपा हे देखील आपण मानावं लागेल। 370 कलम रद्द केलं, त्याचं एकमेव कारण देशामध्ये आतंकवाद कमी करण्याच्या दृष्टिकोनातून घेतलेलं एक महत्त्वाचं पाऊल आहे। आणि या दृष्टिकोनातून मी तुम्हाला सांगतो, निवडणुका येतात, निवडणुका जातात,
या निवडणुकीमध्ये अनेक दिग्गजांना आपलं आयुष्य ज्यांनी समाजासाठी वाहिलं, अहोरात्र समाजासाठी काम केलं, अनेकांना या निवडणुकीमध्ये घरी बसावं लागलं, ही वस्तुस्थिती तुम्हाला सांगतो. केवळ आपल्या मतदारसंघामध्ये मतदान किंवा लीड कमी झालं हे सोडा तुम्ही. मी निवडून येणार होतो, मला माझ्या पिंपरी चिंचवड शहरातल्या नागरिकांवरती विश्वास होता. मला तिथं 90,000चं लीड मिळालं. मी सांगू 90,000चं, माझा अपेक्षा होती 1,40,000पर्यंत तिथं लीड मिळालं. तिथे मी 40-50 हजारांनी मागे राहिलो. परंतु मला खात्री होती या निवडणुकीमध्ये माझा पराभव होणार नाही, कारण माझी नाळ हे सर्वसामान्य माणसाशी जोडलेली आहे. मला या कर्जत खालापूरच्या निवडणुकीच्या दरम्यान अनेक जण सांगत होते, मी त्याचा उल्लेख केला विकास कामामध्ये बोलत होते. जो उमेदवार या ठिकाणी दिला होता उभाटाच्या माध्यमातून, त्या उमेदवाराच्या बाबतीमध्ये तो तर 2-3 महिनेच तुम्हाला भेटला. मी तर 10 वर्ष भेटत होतो. सांगत होतं भेटले नाही, मी तर 10 वर्ष भेटतो तुम्हाला, तो 2 महिन्यात कसा भेटू लागला. तो उमेदवार जिथं नगरसेवक होता, त्याची मिसेस जिथं नगरसेवक होती, त्या पिंपरीच्या वार्डाचं फक्त सांगतो मी तुम्हाला पत्रकारांना, त्या वार्डामध्ये 24चे लीड मला आहे. बाकी पिंपरी विधानसभेला मला 16,000चं लीड आहे. तो ज्या विधानसभेत येतो, मी चिंचवड विधानसभामध्ये येतो, मला 75,000चं लीड आहे. परंतु जिथं जे काम करतात तिथे लोक मागे राहिली नाही. परंतु तुम्ही कसे मागे राहिला, तुम्हाला तो 5 वर्षात तो उमेदवार दिसणार पण नाही. मी तुम्हाला सांगतो, तुम्ही भेटायचा प्रयत्न करा, भेटणार पण नाही. ही वस्तू तुम्हाला सांगतो. आम्ही कामातून मोठे झालो, आपण कर्तृत्वातून मोठे झालो, समाजामध्ये जाऊन मोठे झालो. नैसर्गिकरित्या झालेली माहिती आहे, हे सुद्धा आपण साऱ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. कोणाला बोलवलं त्या ठिकाणी गेलेलं नव्हतं. राज्यामध्ये सरकार स्थिरपणे चाललं होतं, शिंदे सरकार, तरी सुद्धा महायुती भक्कम करण्यासाठी त्या ठिकाणी आपण जे घटक पक्ष बरोबर येतील त्यांना बरोबर घेण्याचं काम त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. परंतु अशा परिस्थितीमध्ये सुद्धा आज जर आपण खऱ्या अर्थाने पाहायचं असेल तर रायगडची परिस्थिती आपण सारेजण जाणून होतात. रायगडची परिस्थिती अतिशय घालाकीची असताना सुद्धा ती सीट जाईल अशाच पद्धतीने सांगितलं जात होतं. परंतु महायुती सक्षमपणे उभी राहिली आणि रायगडचा विजय खेचून आणला, तो आमच्या सगळ्या सेवेदारांनी एकत्रपणे येऊन. हा इतिहास आपण साऱ्यांनी पाहिलेला आहे की माझे प्रत्येक आमदार त्या ठिकाणी प्रामाणिकपणे काम केलं. भारतीय जनता पार्टीच्या आमदारांनी सुद्धा प्रामाणिकपणे त्या ठिकाणी काम केलं आणि महायुतीच्या सगळ्याच घटक पक्षांनी प्रामाणिकपणे काम केलं. म्हणून रायगडचा विजय आपल्याला त्या ठिकाणी पाहता आला. मावळचा विजय तर आपला होणारच होता, परंतु मावळमध्ये आपण पाहिलं की संपूर्ण राज्यामध्ये परिस्थिती वेगळी असताना सुद्धा तुम्ही पिंपरी पाहिलं, चिंचवड पाहिलं, ज्या पद्धतीने आपण या संपूर्ण दोन्ही मतदारसंघामध्ये काम उभं केलेलं होतं. मला त्या आत्मविश्वासाने सांगायचे की महेंद्रजी 1 लाखाचा लीड पिंपरी मधना घेणार आणि त्याच पद्धतीचा लीड जवळजवळ 80,000चा लीड आपण पिंपरी मधून घेतला. मग ही परिस्थिती आपल्याला का बदलता आली नाही? आपण सुद्धा ती परिस्थिती बदलू शकलो असतो, हेच मला त्या ठिकाणी सांगायचं होतं. जर पनवेलला चांगल्या पद्धतीचा लीड उभा राहू शकतो, महायुती तर सक्षमपणे या ठिकाणी उभी होती, सक्षमपणे आपण त्या ठिकाणी काम करत होतो. आज जर आपण पाहिलं तर महायुतीचा आपण एकंदरीत जर आपण निधी पाहिला तर भारतीय जनता पार्टीचा सुद्धा सर्वात जास्त निधी या ठिकाणी देण्याचं काम या 2 वर्षाच्या कालखंडामध्ये झालेलं आहे. राष्ट्रवादी आपल्याबरोबर महायुतीमध्ये सामील झालेले, राष्ट्रवादीला सुद्धा मोठा निधी देण्याचं काम या महायुतीच्या सरकारमध्ये या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. मग महायुतीचा धर्म पाळताना तुम्हाला काय अडचणी येतात? मी त्या वेळेस सांगितलं होतं, आपणच्या साक्षीने सांगितलं, देशाची निवडणूक आहे, कोणत्याही परिस्थितीमध्ये आपण पाप करू नका. ही निवडणूक मोदी सरकार कोणत्या परिस्थितीत बसलं पाहिजे यासाठी प्रामाणिकपणे काम करा. तुम्हाला विधानसभेला लढायचं असलं तर बिनधास्त लढा, आमची लढायची तयारी आहे. हे जाहीरपणे सांगितलं होतं आपण मी त्यावेळेस त्यांना. तुम्ही फक्त लोकसभेचं काम करा, विधानसभेला जसं याल तशी अंगावर घ्यायची आमची तयारी आहे. आम्ही लढवया शिवसैनिक आहे, महायुतीचा धर्म आम्ही त्या ठिकाणी पाळत आलेला आहे. ज्याला पाळायचं नसेल त्याला त्या ठिकाणी जातील बाहेर. आम्ही त्या पद्धतीने प्रामाणिकपणे काम उभं केलेलं आहे. आम्ही जो त्याग या महायुतीसाठी केला ते कोणालाही महायुतीच्या घटक पक्षांना विसरता येणार नाही, हे मात्र जाहीरपणे या ठिकाणी सांगतोय. जे शिंदे सरकारने जो निर्णय त्यावेळेस घेण्यात आला, आपण साऱ्यांनी पाहिलं की महायुतीला राज्यामध्ये कौल देण्यात आलेला होता, तरी सुद्धा आघाडीबरोबर त्यावेळेस उद्धव साहेब त्या ठिकाणी गेले. तो निर्णय आम्हाला कोणालाही त्या ठिकाणी मान्य नव्हता आणि त्यानंतर मात्र पुन्हा एकदा जो कौल राज्याच्या जनतेने आपल्याला महायुतीला दिलेला होता आणि म्हणून महायुतीचे सरकार पुन्हा राज्यामध्ये आणण्यासाठी राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब
यांच्या नेतृत्वाखाली 50 आमदार आम्ही एकत्र आलो आणि पुन्हा एकदा हिंदुत्वाच्या विचाराची महायुती राज्यामध्ये सत्तेमध्ये आम्ही त्या ठिकाणी आणली गेली। आणि हे आणत असताना राज्यामध्ये सरकार आणलं, या सरकारच्या माध्यमातून मोठा विकास निधी आपण या राज्यामध्ये उपलब्ध करून दिला, याच मतदारसंघामध्ये सुद्धा मोठा निधी आपण उपलब्ध करून दिलेला होता। मग आता नैसर्गिकरित्या झालेली महायुती तुम्हाला पोटात का दुखायला लागलं? ऍक्सेप्ट करा नाही तर बाहेर व्हा। तुम्हाला जर महायुती मान्य नाही तर येता कशाला निधी घ्यायला? आमची तयारी आपण यांच्याशी लढायची त्या ठिकाणी। पण अशा पद्धतीने जर तुम्ही घात करणार असाल, पाठीत वार करणार असेल, जाऊन तुम्ही भेटता आणि सांगता आम्ही काम केले, दाखवून द्या तुम्ही काय पुढे काम केलं ते। आणि हे मी जाहीरपणे बोलतोय कारण ते बोलण्याची गरज आहे। आप्पांनी मला सांगितलं होतं की महेंद्र जे असेल त्या पद्धतीने घेऊन जाऊ, परंतु आप्पा म्हणत राहतच नव्हतं। ज्या पद्धतीने तुमच्याशी त्यांनी ज्या पद्धतीने वागले मी माझ्या डोळ्यांनी पाहिलेले या मतदारसंघात। आणि म्हणून या ठिकाणी मी जाहीरपणे सांगतो, मी माझ्या नेत्यांना सुद्धा सांगितलेलं आहे की महायुतीचा धर्म कर्जत मतदारसंघामध्ये महायुतीच्या काही घटक पक्षांनी पाळला गेलेला नाही, काही मात्र घटक पक्षांनी प्रामाणिकपणे काम केलं तर या ठिकाणी उपस्थित आहेत। ते या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांनी प्रामाणिकपणे काम केलं महायुतीचं आणि म्हणून या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत। आणि मला त्या गोष्टीचा अभिमान आहे की ज्या ज्या घटक पक्ष आम्ही महायुतीचे बरोबर आहेत त्यांना बरोबर घेऊन आगामी निवडणुकीमध्ये आम्ही सक्षमपणे होतो। मला आजही आत्मविश्वास आहे की येणाऱ्या विधानसभेमध्ये महायुतीचं सरकार राज्यामध्ये येईलच, पण कर्जत मतदारसंघावर सुद्धा महायुतीचा भगवा पडकेल यात कोणत्याही प्रकारची शंका आमच्या मनामध्ये नाही। तर मंडळी अशा पद्धतीने जर काम करत असताना जर कुठेतरी आपल्याला दगाफटका करत असतील तर अशांना लांब ठेवलेलं कधी बरं? आपल्या वरिष्ठांना सांगा की जे लोक महायुतीचा धर्म पाळत नाही असे लोक महायुतीमध्ये सोबत असायलाच नाही पाहिजे। इतका लीड कमी झालाच नसता। हा लीड कमी होण्याचं कारणच आहे की ताकदवर पक्षातून लीड कमी होतो म्हणजे काम केलेलं नाही। जर या ठिकाणी अशा पद्धतीने महायुतीचं काम होणार असेल तर भविष्यातल्या निवडणुकीला आपण कसं सामोरं जाणार? येणारी विधानसभेची निवडणूक आहे, मान्य आमदार साहेबांनी या मतदारसंघात प्रचंड मेहनत केली, प्रचंड काम केलंय। इतर मतदारसंघात विधानसभेच्या इतर मतदारसंघात जेवढा निधी नसेल तेवढा निधी या मतदारसंघात आणलेला आहे। म्हणजे इतकं काम करणारा आमदार जो आपल्याला लाभलेला आहे, त्या आमदारकीच्या इलेक्शनच्या वेळेला त्या आमदारांना आपल्याला निवडून आणताना तेवढं प्रामाणिकपणे काम करणं तुम्हाला सगळ्या कार्यकर्त्यांचं काम आहे। किंबहुना तळागाळाचे आपल्या सर्व नागरिकांचं देखील काम आहे। तर ज्या ज्या सोयी सुविधा करणं गरजेचं आहे त्या सगळ्या सोयी सुविधांवर लक्ष असलेला एकमेव आमदार आज महाराष्ट्रात आपल्याला तसं पाहायला मिळतोय। इतका निधी आपल्याला आणून दिल्यानंतर खऱ्या अर्थाने मतदारसंघाची वाहवा अखंड महाराष्ट्रात झाली। सर्व मंत्रिमंडळाचे मोठमोठे मंत्री म्हणतात की महेंद्र धोरणकडनं फंड कशा पद्धतीने आणायचं आपल्या विकास कामासाठी आपल्या मतदारसंघात ते शिकलं पाहिजे। मग या ठिकाणी एवढं कार्यतत्पर आमदार आपल्याला लाभलेला होता आहे। मित्र पक्षातले ताकदवर नेते इथे असताना आपण मतदान आपल्याला कमी का झालं? ह्या सगळ्या गोष्टी आता विसरून किंवा अशा पद्धतीचं काम करणारे त्यांना बाजूला सारून येणाऱ्या निवडणुकीला आपण सामोरं गेलं पाहिजे। आणि म्हणून बहीण लाडकी मुख्यमंत्र्यांनी ती योजना काढली मुख्यमंत्री साहेबांच्या नावाने। एवढं काम आज जर आपण बघितलं तर आपल्या कार्यकर्त्यांना महायुतीच्या राहिलेल्या 4 महिन्यामध्ये महायुतीचा या मतदारसंघामध्ये पुन्हा आपल्याला आमदार या ठिकाणी निवडून द्यायचा आहे। आज खऱ्या अर्थाने आप्पा तुमचं कौतुक करावं असं छोटं की एका मतदारसंघामध्ये आम्हाला दमछाक झाली। तुम्ही 6 मतदारसंघामध्ये जवळजवळ 25 लाख मतदार आणि जवळजवळ 2500 मतदान केंद्र गेल्या 2 महिन्यामध्ये तुम्ही पालथं घातलं। आणि खऱ्या अर्थाने आदरणीय हिंदू हृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचं देशामध्ये आदरणीय मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली आलं याचंच आम्हाला या ठिकाणी समाधान वाटतं। आणि या देशाच्या संसदेमध्ये तुमच्यासारखा दयाळू, प्रामाणिक, निष्ठावंत आणि आम्हाला सर्वांना तुम्ही समजून घेता, सर्वांना प्रेमाने तुम्ही वागवता आणि खरोखरच आम्हाला तुमचं कौतुक करावंसं वाटतं की या ठिकाणी या मतदारसंघाचं या ठिकाणी आम्हाला भाग्य आहे की या सर्व मतदारांनी पुन्हा एकदा आपल्यावरती भरभरून प्रयोग केलं। असंच प्रेम तुम्ही पुन्हा या मतदारसंघामध्ये आदरणीय हिंदू हृदय सम्राट सन्माननीय बाळासाहेब ठाकरेंची पुढे विचार नेण्यासाठी तुम्ही कार्यतत्पर आला अशी मी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो।
आणि इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.